नमस्कार, मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा विषय आहे प्रथिने म्हणजेच प्रोटीन. सध्याच्या घडीला सगळीकडे आहारात जास्तीत जास्त प्रोटीन घ्या याच्यावर भर दिला जातो आहे. काय काम असतं बरं प्रथिनांचं? तर प्रथिने शरीराच्या पेशींच्या वाढीसाठी आणि पुनर्बांधणीस मदत करतात. प्रथिनांपासून एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार होतात, जे शरीरातील रासायनिक प्रक्रियांचे नियमन करतात. प्रथिने अँटीबॉडीज तयार करून शरीराला संसर्गापासून संरक्षण देतात. शरीराला आवश्यकतेनुसार प्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्य करतात. हिमोग्लोबिनसारखी प्रथिने ऑक्सिजन आणि पोषक घटक वाहून नेण्याचे कार्य करतात. स्नायू, हाडे आणि त्वचा यांच्या मजबूतीसाठी प्रथिनांची गरज असते. मांसाहार केला तरच पूर्ण प्रोटीन मिळतं असं कुठेतरी वाचण्यात आलं. भारतात जवळपास 40% जनता ही शाकाहारी आहे. मग त्यांचा प्रोटीन स्रोत काय असावा? तर आजचा हा उल्लेख आहे प्रथिने आणि त्याचे उपयोग याविषयी. सामान्य लोक 0.8 ते 1.2 ग्रॅम प्रति किलो शरीराच्या वजनानुसार प्रोटीन घेऊ शकतात. डाळी, शेंगदाणे, सोया, गहू, तांदूळ, मका, ओट्स, मिलेट्स, सुकामेवा, सूर्यफूल, तीळ, जवस बिया, भोपळ्याच्या बिया असे पदार्थ सहज उपलब्ध आहेत. त्यातून तुम्ही प्रथिने मिळवू शकतात. पण प्रथिने वजन कमी करण्यास कशी मदत करतात? तर प्रथिने पचायला जास्त वेळ घेतात. जर तुम्ही पुरेसे प्रथिने नाही खाल्ले तर शक्यता आहे की तुम्ही जास्त कॅलरीजचे पदार्थ खाणार. असं जर सतत सुरू राहिलं तर वजन वाढीची शक्यता वाढणार. व्यायाम केल्यानंतर 20 ग्रॅम उच्च गुणवत्तेचे प्रथिन खाल्ल्याने स्नायूंची अनुकूल वाढ होण्यास मदत होते. प्रथिने हे केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. केसांचे मुख्य घटक केरॅटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. जर शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळाले नाही तर केस कमजोर होतात, तुटतात आणि गळती वाढते. प्रथिने कसे मदत करतात? प्रथिने केसांच्या पेशींचे पुनर्निर्माण करून वाढीला मदत करते. केसांचे क्युटिकल मजबूत ठेवून ते गळणे आणि तुटणे कमी करते. केसांना आवश्यक प्रथिने मिळाल्यास ते निरोगी आणि चमकदार राहतात. पुरेसा प्रथिनयुक्त आहार घेतल्यास केस कोरडेपणामुळे तुटत नाहीत. तर केस जास्त गळत असतील तर प्रथिनयुक्त आहार घेतल्याने फरक जाणवू शकतो. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि तणाव कमी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी प्रथिनयुक्त आहार फायदेशीर ठरतो. प्रथिन शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते आणि स्नायूंची ताकद वाढवते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी प्रथिनयुक्त आहार फायदेशीर ठरतो. प्रथिने शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते आणि स्नायूंची ताकद वाढवते. प्रथिनयुक्त आहार घेतल्याने ग्लुकोजचा स्तर स्थिर राहतो आणि अचानक वाढ होत नाही. प्रथिने स्नायू आणि पेशींना इन्सुलिन अधिक प्रभावीपणे वापरायला मदत करते. प्रथिनयुक्त आहाराने वारंवार भूक लागत नाही आणि कार्बोहायड्रेटचे सेवन कमी होते. मधुमेहात स्नायू कमकुवत होण्याची शक्यता असते, पण प्रथिने याला प्रतिबंध करू शकते. तर अशा प्रकारे प्रथिने शरीरासाठी बहुउपयोगी आहे. परत भेटूयात पुढच्या लेखात. धन्यवाद.